की ह्याला चंदी काही जास्त घालायला लागत नाही. कारण का तुम्हाला देशी शेळी गावरान शेळी जर करायची असली तर गावरान शेळीची एक आहे की गावरान शेळी बाबा रानात जास्त हिंडून आल्यामुळं काय होते की रानातले तिचे पूर्णपणे घटक तिला जी मिळायचे ते प्रॉपर मिळते. नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा विषय मी असा निवडलाय की गावरान शेळी पालन. बाबा गावरान शेळी पालन कसं चालू करायचं आणि त्याच्यासाठी चालू करताना कुठली कुठली काळजी घ्यायची, त्यांना चारा नियोजन कसं करायचं, हे सगळं या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तर माहिती देणार आहे की ज्यामुळे तुम्हाला गावरान शेळी पालन करताना कुठल्या सगळे अडचणी येणार आहे आणि त्यात मध्ये किती प्रॉफिट राहते हे सगळं मी गावरान शेळी पालन मध्ये सांगणार आहे. तर पहिला विषय म्हणजे तुम्हाला सांगायचा म्हणजे गावरान शेळी पालन करताना असताना पहिला पॉईंट म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे शेळीची निवड आहे मित्रांनो. तर शेळीची निवड करताना कुठली शेळी निवडायची आहे, तर गावरान शेळीमध्ये तुम्हाला शेळी निवडायची त्या पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. ती पण शेळी धावून तुम्हाला पूर्णपणे त्या शेळीची माहिती देणार आहे. तर माझ्या मित्रांनो, शेळी निवडताना अशा अशा बांधीची शेळी असावी कशी, तर तुम्हाला सांगायचं म्हणजे शेळी बाबा ही गावरान शेळी आहे. तर कुठल्या पण वातावरणात, चारी वातावरण उन्हाळा पावसाळा हिवाळा घ्या, चारी मध्ये वातावरणात ही शेळी कधी सगळं आजारी पडणार नाही. आणि घेताना तुम्हाला निवडताना कशी शेळी निवडायची, तर मित्रांनो शेळीची पहिल्यांदा तुम्ही बघताना शेळीची मान आणि तोंड बघा. पहिल्यांदा मान आणि तोंड बघा आणि पहिल्यांदा पुढे बघताना तुम्ही शेळीचं दात चेक करायचे. तुम्हाला शेळी गावरान शेळी जर निवडत असताना दात चेक करायचे. आता ही माझी जवळजवळ 6-7 येताची शेळी आहे. तर शेळीच्या दातामध्ये तर फटले नसावी बघा. शेळीचे जरा आता 7-8 येत झाल्यामुळे जरा शेळीच्या दातामध्ये फट पडले, अंतर पडले, बघू शकता या दातामध्ये अंतर पडले. तर हे अंतर लय जास्त पडू नये पहिल्यांदा शेळी निवड करताना. तर दुसरा मुद्दा म्हणजे शेळी अशा ताकदीची निवडायची तुम्हाला जेणेकरून ताकद बघा आणि शेळी किती मोठी आहे बघा. ह्या मापाची छातीची शेळी गावरान शेळी तुम्हाला निवडताना निवडायची, कारण जेणेकरून की आपल्याला बाबा ही शेळी निवडली की चारही वातावरणात तुम्हाला सेट होईल आणि तुम्हाला आजारला बळी जाणार नाही शेळी. पहिल्यांदा तुम्हाला शेळीची निवड करताना अशी शेळी निवडायची मित्रांनो. तर तुम्हाला आणि एखादी तशीच गावरान माझ्याजवळ शेळी असलेली धावतोय तर मित्रांनो ही दुसरी एक माझ्याजवळ शेळी आहे. तुम्ही बघू शकता गावरान शेळी आहे. म्हणजे ह्या शेळीचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही चारायला हिंडवायला कसं पण सोडा बाबा, ही शेळी कधी सगळं तुम्हाला अडचण देणार नाही. गावरान शेळी करायचं त्या गावरान शेळी तुम्हाला सांगतो बघा, ही दाताला शेळी जवळजवळ माझ्याकडे 6-7 ह्या शेळीची येतं झालेली तरी पण आणि शेळी बघू शकता. आणि जर त्या येताला हिला 2 किंवा 3 पिल्ले होते ती शेळी दिसते मित्रांनो एवढं. पर जर त्याला 2-3 पिल्ले आहेत मागल्या येताला 2 बोकडं एक पाठ झालती हिला. तर हिची मी नुसती 25,000 रुपयाची मागली येताला कोकरे विकले ते, आणि आता ही सध्या यायला झाली. तर हिचा गावरान शेळीचा एक फायदा आहे मित्रांनो की गावरान शेळी करत असताना आपल्याला शेळीचे 14 महिन्यात 2 येत होते ते मित्रांनो. जसे की बिटल शेळी वगैरे तुम्हाला बघताय तर त्या शेळांची येता जास्त असते कालावधी. जवळजवळ ती वर्षाला 1 वर्षाकाठी एखादीच येत देऊ शकते, कारण की वारंवार लवकर वापर येत नाही. तर गावरान शेळीचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो की ही शेळी तुम्हाला लवकरात लवकर वापर येईल. आणि वापर येऊन पण ह्याचं कसं आहे की कोकरं मल्टिपल पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कोकरं आणि जसं घालेल तुम्हाला तर चारा नियोजन जर तुमचं चांगलं झालं तर प्रॉफिट ह्या गावरान शेळीमध्ये तुम्हाला जास्त मिळणार आहे ती बिटल पेक्षा. तर मित्रांनो गावरान शेळीची निवड तुम्हाला कशी करायची सांगितले बाबा. तुम्हाला निवड करताना असं करायची, निवडीवर तुमच्या सगळं आहे मित्रांनो. तर शेळी निवडताना मोठी घोड्यासारखी मोठ्या बांधायची आणि चांगली एकदम मोठ्या बांधायची, म्हणजे मोठ्या हाडाची जास्त कंबरेची आणि कोट्याला मोठी असणारी शेळी निवडा की जेणेकरून 2-3 पिल्ली होतील तुम्हाला. आणि 2-3 पिल्ली झाली तर त्याला चारा नियोजन योग्य लावा लागणार आहे तुम्हाला की बाबांनो. चारा जर नियोजन योग्य लावलं तर तुम्हाला नक्कीच त्यात प्रॉफिट जास्त राहणार आहे, कारण की त्या 14 महिन्यात तिचे नक्कीच 2-2 येत होते मित्रांनो. तर गावरान शेळी पालन एकमेव असं शेळी पालन आहे की जे आपल्याला बाबा जास्त प्रॉफिट देऊ शकते आणि आपल्या वातावरणात मित्रांनो गावरान शेळीच सेट होऊ शकते. कारण की माझा अनुभव जवळजवळ 4-5 वर्षाचा आहे. गावरान शेळी एकदम प्रॉपर सेट व्हायला आणि आजारी पडण्यास कमी आहे. तर चारा नियोजन मित्रांनो तिसरा मुद्दा आपला आहे की बाबा गावरान शेळीसाठी आपल्याला चारा नियोजन कसं लावायचं आहे. तर मित्रांनो चारा नियोजन तुम्हाला जर शेती असली 1-2 एकर शेती असू द्या, तर मी काय केलंय मित्रांनो गावरान शेळीला कसं लागते की चारा नियोजन बाबा गावरान शेळीला तुम्ही पूर्णपणे बंदिस्त करू शकत नाही, कारण की का तिचा स्वभाव जरा चंचल आहे आणि खाण्याला तिला रानात फिरून जरा खाऊन आली का म्हणजे त्याला विश्रांती पण मिळते आणि त्याची रवत करण्याची ताकद वाढते. त्यामुळे शेळी प्रॉफिट देणं आपल्याला जे मिळते ते भरपूर प्रमाणात राहते. तर तुम्हाला चारा नियोजन मित्रांनो कसं करायचं, चारा नियोजन बघू शकता. ही रान मी सगळं मोकळं सोडलंय. अशी अर्धा एकर रानाने खाल दुसरीकडे माझी पट्टी अशी अर्धा एकर 1 एकर रान मी मोकळं सोडले. कशाला की
बाबा ह्या रानात मी काय न करता फक्त आणि फक्त नुसतं मित्रांनो हराळीच तुम्हाला दिसेल ह्या रानात. तर मी पाणी मोकळं सोडून देतो जेणेकरून हराळी 4 महिने राहायला हराळी गावात काय अनेक तऱ्हेच गावात उगवते आणि त्यामुळे शेळीला सगळं खायला मिळते. आणि गावरान शेळीला संध्याकाळचे 1 तास आणि सकाळचे 1 तास जर तुम्ही अशा मोकळ्या रानात सोडून दिलं, मी ह्या रानात मित्रांनो दुसरं काही पीक करत नाही. कारण काय गावरान शेळीला हिंडायला लागते बाबा, रान भरपूर हिंडायला लागते. त्यामुळं मी काय सगळं करत नाही. तर तुम्हाला काय करायचंय, गावरान शेळीला असं रान मोकळं सोडायचंय. रान मोकळं सोडल्यामुळे काय होईल, तुम्हाला गावात तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळेल आणि हिंडायला तिला दुसऱ्या रानात जाण्याची मित्रांनो काय नोबतच येणार नाही आपल्यावरती. कसं होईल की बाबा, दुसऱ्या रानात जाण्यापेक्षा आपलं रान मित्रांनो तुम्हाला जर असलं तर एकरबार रान मोकळं सोडा. गावरान शेळीला नक्कीच तुम्हाला रान हे तुमचं लागणार आहे. कारण की तिला हिंडल्याशिवाय तुम्हाला तिचं पूर्णपणे प्रॉफिट मिळणार नाही. तर तुम्हाला चाऱ्याचं नियोजन महत्वाचं असं करायचं मित्रांनो की तुम्हाला मोकळं रान पाहिजे, जेणेकरून 12 प्रकारचं त्यांना चारा सगळा मिळाला पाहिजे की बाबा हिंडून तिनं खाल्लं पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, 4-5 महिन्यात एकदा ह्या रानात फनकुळव करून घ्यायचा आहे. फनकुळव करून यात मी काय करतोय मित्रांनो, कोंबडी खत किंवा लेंडी खत टाकून घेतोय, जेणेकरून एवढ्या स्पीडनं गावात उगवते. जवळजवळ 15 ते 20 दिवसात गावात मित्रांनो रान भरून जाते. तुम्ही कोंबडी खत आणि तुमची लेंडी खत वगैरे असते, 4-5 महिन्यानंतर तुम्ही जर फनकुळव करून जर घातलं तर तुम्हाला चारा इतर इतर लागणार आहे ती चारा कधीच कमी पडणार. तर चारा नियोजनात तुम्हाला हे करायचं आहे. म्हणून तुम्हाला एक मनात संभ्रम असणार आहे की बाबा चाऱ्याचं नियोजन झालंय, तुम्ही सांगितले की शेळी कुठली निवडायचं सांगितले, तर चंदी किती घालायला लागेल हे तुमच्या मनात असणार आहे. तर मित्रांनो बाकीच्या शेरडासारखी ह्याला चंदी काही जास्त घालायला लागत नाही. कारण का तुम्हाला देशी शेळी गावरान शेळी जर करायची असते तर गावरान शेळीचं एक आहे की गावरान शेळी बाबा रानात जास्त हिंडून आल्यामुळं काय होते की रानातले तिचे पूर्णपणे घटक तिला जे मिळायचे ते प्रॉपर मिळते गावरान शेळीचं. आणि मित्रांनो बाजारात गावरान शेळीला खटकासाठी एवढं मार्केट जास्त आहे तुम्हाला उपलब्ध. कारण की इतर शेरडापेक्षा त्या शेळीला मार्केट जास्त आहे. कारण की खटकाला त्या शेळीला खटकवाली भरपूर प्रमाणात गावरान शेळीला उचलते ती. कारण की चवीसाठी गावरान शेळीचं मटण 1 नंबर आहे मित्रांनो. तर मी प्रत्येक बाजारात फिरत असतो, त्यामुळे त्या बाजारातली मला सगळ्या बाजारातली माहिती आहे की बाबा ती बाजार कसं काय चालते, काय चालते. तर गावरान शेळी कधी पण मित्रांनो तुम्ही काय न्या खटीक त्या शेळीवर तुम्हाला नक्की येणार भरपूर प्रमाणात. आणि आता विषय असेल की तुम्हाला प्रॉफिट किती राहते बाबा मित्रांनो, तर प्रॉफिट हमखास तुम्ही जर चारा नियोजन आणि चंदी नियोजन जर योग्य केलं तर तुम्हाला प्रॉफिट हे हमखास 100% जास्त राहणार आहे. तर मित्रांनो तर प्रॉफिट तुम्हाला सांगायचं म्हणजे कमीत कमी एका येतात त्याला 20-25 हजार रुपये नक्की राहतात तुम्हाला. एक 5,000 रुपये तुम्ही खर्च काढून चाला, एका येतात 20,000 रुपये. जर तुम्हाला मल्टिपल कोकरं 2 किंवा 3 कोकरं झाली तर, आणि तुम्ही जर त्याच्यापेक्षा चढीन तुमच्या किमतीनुसार जर सांभाळलं तर 30-30 आणि 35-35 हजार रुपये एका येतामध्ये तुम्ही नक्की काढू शकताय. जसं जर तुमचं प्रॉपर नियोजन आणि तुमची घालण्याची कष्ट करण्याची तयारी जर तेवढी असेल तर मित्रांनो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला 14 महिन्याकाठी 2 येता मागं तुम्हाला कसं बिन 50,000 रुपये मित्रांनो एका शेळी मागं मिळून जाते. तर आता तुम्हाला विषय राहिला की बाबा गावरान शेळीला चंदी नेमकी काय घालायची. तर मित्रांनो मोठ्या हायब्रिड शेळ्याला जी आपली चंदी घालतोय तर ह्या गावरान शेळीला ती चंदी घालून चालत नाही मित्रांनो. गावरान शेळीला हिंडण्याला जास्त वेळ द्यावा लागतोय. आणि गावरान शेळी हिंडण्याला वेळ देऊन तुम्हाला चंदी घालताना मका वगैरे असे जास्त प्रमाणात घालायचं नाही. तरी तिला घालताना ज्वारी ही भरपूर प्रमाणात घाला. तर चालते, ज्वारीने शेळी फुगणार नाही, काय नाही, ज्वारीची अडचण येणार ना. तरी मी तुम्हाला माझ्या जवळ असणारी सुद्धा ज्वारी धावतो. तुम्ही म्हणणार की बाबा हे आम्हाला सांगतोय आणि त्याच्याजवळ ही खरंच गावरान शेळीला ज्वारी घालतोय, नाही तर मी तुम्हाला धावतोय ते. तर मित्रांनो ही बघू शकताय मी हो का ही ज्वारी आहे. तर माझ्याजवळ मी अशा अपूट ज्वारीवर आपल्या गावरान शेळीला घालतोय. कारण का गावरान शेळीला ज्वारीमुळे मित्रांनो चकाकी आणि मल्टिपल कोकरू होण्याचे जास्त प्रमाण पडते. ही ज्वारी आणि दुसरं काय नाही, तुम्हाला शेंगपेंड ही घालायची. ही बघा ही शेंगपेंड मी, आणि शेंगपेंड आणताना मित्रांनो ध्यानात ठेवायच्या गावरान शेळीला जड शेंगपेंड आणू नका. जेणेकरून शेंगपेंड कशी ओळखायची बाबा, ही शेंगपेंड जर तुम्ही अशी दाबली तर चुरा व्हायला पाहिजे. मित्रांनो हे बघू शकताय मी ही शेंगपेंड दाबली तर चुरा किती प्रमाणात होते. अशी शेंगपेंड चांगली निवडताना चारा आणि तुम्हाला चंदी किंवा वैरण निवडताना मित्रांनो दूषित नसलं पाहिजे. तुम्ही काय बिन करा, महाग आणून घाला वगैरे काय बिन करा, पण चंदी आणि चारा ही एकदम प्रॉपर नियोजन तुम्हाला एकदम स्वच्छ आणि निचळ पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला वाटेल की बाबा कोकरं मल्टिपल पडते का नाही, तर तुम्हाला मी कोकरं माझ्याजवळ एका शेळीला झालेली 3 कोकरं झालेली तुम्हाला मी माझ्यापाशी धावतोय. तर मित्रांनो तुम्हाला मी धावतोय की बाबा हो का इथं माझ्या एका शेळीला
ही 2 बोकडं आहे ती इथं बघा, ही 2 बोकडं आहे ती आणि पाठोपाठ ही येते ती पाठरू. ही एका शेळीला मित्रांनो 3 झाले ती मागायला येताना, ही 2 बोकडं आणि ही पाठरू तुम्ही बघू शकता. ही एका शेळीची 3 कोकरं आहेत. तर मित्रांनो ही झाली ती ह्या शेळीला. हो का, शेळी निवडताना मी अशी पुऱ्या मापची मोठी शेळी निवडली. ह्याला कोकरं झाली ती 3 येतात. मित्रांनो ही गाभ आहे. आता ती कोकरं जवळजवळ तुम्हाला 4 महिन्याची कोकरं आहे, तर शेळीच माझ्या अडीच महिन्याची ती मित्रांनो गाभ आहे. आणि ती आता माझी कोकरं सध्याला मला 15,000 रुपयाला ती कोकरं मागितली होती, तरी मी दिली नाही. मित्रांनो अजून 2-3 महिने ठेवून माझं कसं पण त्याचं 27,000 ते 28,000 रुपये गळगळीत होते मित्रांनो. आणि ही तोपंद शेळी अजून एकदा येते मित्रांनो. तर गावरान शेळीमध्ये तुम्ही प्रॉफिट मित्रांनो भरपूर आहे तुम्हाला. मित्रांनो गावरान शेळीची एवढी मी माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगितले बाबा, की गावरान शेळी पालन कसं करायचं, किती करायचं, कसं चाऱ्याचं नियोजन कसं करायचं, तर एवढी तुम्ही तर मित्रांनो हे बघू शकताय, माझ्या घरच्या शेळीला 3 बोकडं झालेला ही माझं शेळीचा व्हिडिओ केलेला मी होता. तर शेळीला ह्या 3 बोकडं झाले तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. घरासमोर माझी शेळी गेलेली होती.